नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण झेडपी भरतीबाबत महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अपडेट आणि व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, पण महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे की आज विद्यार्थी मित्रांनो 9 तारीख आहे। विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की 9 तारखेला कोर्टामध्ये पेसा निर्णयावर सुनावणी होणार आहे आणि पेसा निर्णयावर देखील काही ना काही अपडेट मिळेल, झेडपीचे वेळापत्रकाबाबत काही ना काही अपडेट मिळेल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती। पण विद्यार्थी मित्रांनो, तसं झालेलं नाही आहे। आज तुमच्या ठिकाणी सुनावणी होणार होती, ती सुनावणी ठिकाणी झालेली नाही आहे। त्याचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं ही केस डिटेल आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ऑनलाईन चेक केले तर विद्यार्थी तुमची जी डेट आहे ती 9 तारीख होती, आता विद्यार्थी मित्रांनो ती चेंज झाली, ती 30 तारखेला तुमच्या ठिकाणी सुनावणी होणार आहे। ही अपडेट मित्रांनो अगोदर झाली होती, पण तुम्हाला द्यायची बाकी होती। 30 तारखेला तुमच्या ठिकाणी सुनावणी होईल असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पेसा निर्णयाची जी केस दाखल केली आहे ती सुनावणी विद्यार्थी मित्रांनो 30 तारखेला होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, पेसा निर्णयावर या ठिकाणी 30 तारखेला निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे। आता विद्यार्थी 30 तारखेला जर सुनावणी झाली तर याबाबत मित्रांनो तुम्हाला मी माहिती प्रोव्हाइड करणार आहे। आता राहिला विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या भरतीबाबत, तर बघा मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं जसं की वनरक्षकची भरती असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो इतर कोणतीही भरती असेल, त्यांनी काय केलं आहे, सरसकट मित्रांनो पेसा क्षेत्रातील जे काही पद्धती यांना या ठिकाणी वगळून इतर जी मित्रांनो भरती ती भरती या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे। जसं मित्रांनो वनरक्षकची असेल, नंतर मित्रांनो तुम्ही इतर भरती बघितली असेल, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो पेसा संवर्गातील जे काही मित्रांनो पद आहेत, ज्या काही जागा आहेत त्या जागा ठिकाणी साईडला ठेवलेल्या आहेत, त्यांच्या जागा ठिकाणी भरलेल्या नाही आहे। पण मित्रांनो इतर जे काही जिल्हे असतील ते जिल्ह्यांना मित्रांनो जवळजवळ 13 जिल्हे तुम्ही बघितले असेल, 13 जिल्ह्यांना ठिकाणी साईडला ठेवून मित्रांनो इतर जे काही जिल्हे त्या जिल्ह्यांची मित्रांनो ठिकाणी पदभरती करायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रकारे मित्रांनो तुमची झेडपीची जी भरती आहे ती झेडपीसीसाठी मित्रांनो एक कारण सांगितलं होतं की झेडपीचं वेळापत्र येत नाही, त्यामागचं कारण आहे की पेसा निर्णय। तर मित्रांनो पेसा निर्णय हे कारण नाही आहे एक्झाम घेण्यासाठी, कारण मित्रांनो काय सांगितलेलं आहे की पेसा निर्णय सुनावणी जरी चालू असेल तरी तुम्ही भरती करू शकता असताना सांगितलेलं, एक्झाम घेऊ शकता, वेळापत्र देऊ शकता, हॉल तिकीट प्रसिद्ध करू शकता, एक्झाम घेऊ शकता, निकाल जाहीर करू शकता असं सांगितलेलं आहे। फक्त मित्रांनो नियुक्तीच्या वेळेस जी शेवटची नियुक्ती असेल ती नियुक्तीच्या वेळेस मित्रांनो जोपर्यंत कोर्टाचे आदेश येत नाही तोपर्यंत मित्रांनो निर्णय द्यायचा नाही असं सांगितलेलं आहे, तोपर्यंत जॉईनिंग द्यायचं नाही असं सांगितलेलं होतं। त्या दृष्टीने मित्रांनो सरकारने तसं केलं नाही। सरकारने काय केलं, डायरेक्ट पेसा निर्णयामुळे झेडपीची भरती देखील थांबवली होती। आता विद्यार्थ्यांनो काही अडथळा नाही, झेडपीच्या भरतीला एक वेळापत्र प्रसिद्ध व्हायला काही अडथळा नाही आहे, म्हणून विद्यार्थ्यांनो तुमचं जे वेळापत्र ते येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला मिळायला पाहिजे। जर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जानेवारीच्या एंडिंगला जर घ्यायचं असेल तर, आणि जर विद्यार्थ्यांनो येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं जर वेळापत्र आलं नाही तर तुमचं जे वेळापत्र तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीमध्ये घेतली जाऊ शकते। लक्षात घ्या, तुमचं वेळापत्र ते 3 ते 4 दिवसामध्ये जर आलं नाही तर तुमची जी एक्झाम आहे त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये जाऊ शकते, कारण विद्यार्थ्यांनो खूप कमी दिवस आहे। जर आता 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं वेळापत्र आलं तर जानेवारीच्या एंडिंगला तुमची एक्झाम होऊ शकते, नाहीतर मित्रांनो फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम जाणार आहे हे निश्चित आहे। आता विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत आचारसंहिता लागेल किंवा मार्चच्या स्टार्टिंगला आचारसंहिता लागणार आहे सांगितलेलं आहे। मग आचारसंहितेच्या अगोदर तुमची जर एक्झाम घ्यायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो वेळापत्र प्रसिद्ध करावे लागणार आहे, आणि हे सर्व कोण करणार आहे तर ग्रामविकास विभागाला मित्रांनो या ठिकाणी हे सर्व करावं लागणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो सर्व मित्रांनो आता या ठिकाणी जिल्हा परिषदेवर आहे, ग्रामविकास मंत्रीवर आहे, आता विद्यार्थी मित्रांनो सर्व डिपेंड त्यांच्यावरती सरकार वरती। आता विद्यार्थी जर एक्झाम घ्यायची असेल तर त्यांनी वेळापत्र 3 ते 4 दिवसामध्ये प्रसिद्ध केलं पाहिजे, नाहीतर विद्यार्थी मित्र तुमची एक्झाम आचारसंहितेच्या अगोदर होणं या ठिकाणी खूप कठीण होऊन जाईल। म्हणून मित्रांनो एक्झाम डायरेक्ट तुमची फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ शकते। जर ते 3 ते 4 दिवसामध्ये जर तुमचं वेळापत्र आलं तर तुमची एक्झाम जानेवारीच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी स्टार्ट केली जाऊ शकते आणि आधी मित्रांनो फेब्रुवारीमध्ये जाऊ शकते। म्हणजेच आता सर्व डिपेंड मित्रांनो येत्या 3 ते 4 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये तुमचं वेळापत्र आलं पाहिजे, कारण मित्रांनो एक्झामच्या अगोदर 7 ते 10 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट तुम्हाला मिळाले पाहिजे, त्याची मित्रांनो प्लॅनिंग असते। मग त्याच्या अगोदर तुमचं हे वेळापत्र प्रसिद्ध होणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिली। वेळापत्र कधी येईल तर वेळापत्र मित्रांनो त्या 5 दिवसाच्या आत तुम्हाला यायलाच पाहिजे। जर नाही आलं तर तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम मित्रांनो खूप लांब जाईल, आणि जर आचारसंहिता लागली तर आचारसंहितेच्या दरम्यान तुमची एक्झाम होणं कठीण आहे, एक्झाम होणार नाही। म्हणून मित्रांनो तुमची एक्झाम डायरेक्ट आचारसंहितेच्या नंतरच त्याचा विचार केला जाईल, मग तेव्हा ते एक्झाम घेतात की नाही घेतात हाही महत्त्वाचा प्रश्न राहील। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम जर तुम्हाला कंडक्ट करायची असेल तर तुम्हाला ट्विट करा, त्यांना
विचारा एक्झाम कधी होईल, वेळापत्र कधी येईल, ते नक्की मित्रांनो तुम्हाला रिप्लाय देतील आणि तुमचे वेळापत्र लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील आणि एक्झाम या ठिकाणी लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न करतील. ठीक आहे, सर्व माहिती प्रोव्हाइड करून दिली आहे. 30 तारखेला पाहावं लागणार आहे. पेसा निर्णयावर काय निर्णय होतं तेही तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही अपडेट कशी वाटली सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.